26 झाला पाणी, आता पाणी नाही आपल्याला, पाणी नाही आणि बोलतो हे करायचा डिजिटल इंडिया करायचा. म्हणजे आपल्या माणसाला मदत करतो. हे काम कोणाचं, हे काम कोणाचं आहे? या ट्रस्टी लोकांचं. एवढे मोठे मोठे मंदिर घेऊन बसतात, बाबांचा पैसा येतो, सगळ्यांचा येतो, बरोबर आहे. पण आपण त्यांचा काढू शकत नाही. आपल्याला आपण सांगितलं ते आपण काम करतो. आपल्या माणसाचा पाणी मिळालं पाहिजे. रात्रीचे 2ला 3ला जातात पाण्याला, एवढा लावण्यात येतो, ते भरायचो. आता काल टाकला 3 दिवस, आज भरला तर 3 दिवस पेतो पाणी आम्ही. म्हणजे बाबा काय सांगतात माहितीये का, रात्री 3 वाजता पाणी आणायला जातात विहिरीवरती. एवढं पाणी येते लांबना, म्हणजे जे पाणी काढायला साधा असते, पोहरा बोलतोय त्याला आम्ही लांबना बोलतो गावठी भाषेमध्ये. पोहरा एवढं पाणी येते. म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती आहे. हे वाडा तालुक्यातलं गाव आहे, मातेरापाडा म्हणून, गोराड ग्रामपंचायत. सरपंच कोण आहे इथं? भूषण काचरे. मग ग्रामपंचायतनी काय उपाययोजना केली की नाही? काय नाही ना, आम्ही हे काम काका ग्रामपंचायतचं आहे. हो, ते मला माहिती आहे ना. त्या दिवशी बरी कारली त्यांची मी. अरे चला, मी रिक्षा करतो, सरपंच उपसरपंच ना सदस्य आणि गरम सुखीन बसा रिक्षाचा भाडा मी देतो बोललो मी. चला बघा विहिरीत, कोणते दोन्ही विहिरीत. तुम्हाला आता कोणती मदत लागली? भरतला फोन करा. भरत इंदुबाईचा पोरगा, बोरिंगला पाणी आहे थोडं आटते. हे प्यायला वापरता पाणी तुम्ही? मग रोज सकाळी दोन टाइम भरायला लागतं का? अपेक्षा नसते. काय सांगशील तू? बरोबर आहे. आता मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आत्ताच बिनविरोध निवडून आलो, पण इथं ग्रामसेवक कायमस्वरूपी नसल्यामुळं खूप पाण्याची किंवा प्रत्येक कुठलंच काम करू शकत नाही अशी परिस्थिती या गावाची झालेली आहे. त्याच्यासाठी आम्ही अर्जसुद्धा केलेला आहे का कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा आणि आम्हाला ज्या गोरगरिबांना योजना पाहिजेत किंवा काही ज्या गरजा पाहिजेत त्या पूर्ण व्हाव्या. पण भरतसारख्या माणसांनी, जर मी फोन केल्याबरोबर तत्काळ त्यांनी मला सांगितलं का मी तुम्हाला मदत करतो, पाणी टाकून देतो, त्याच्याबद्दल काय ती खूप गरजेची मदत होती. कारण का आता पाणी म्हणजे जीवन आहे, आणि ते जीवनच जर संपलं तर मनुष्य जगेल कसं. म्हणून त्यांनी जी मदत केली त्याचे खूप खूप मी आभार मानतो. आणि मिलिंदसुद्धा त्याच्या जोडीला येऊन सहकार्य करतो. मिलिंदचे पण आमच्या गावातर्फे आभार मानतो. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आता आहे पालघर जिल्ह्यामध्ये, म्हणजे भिवंडी आणि वाडा तालुक्याच्या हद्दीवरती हे गोराड गाव आहे. गोराड गाव ग्रामपंचायतमध्ये मातेरापाडा गाव पाडा आहे. तर मातेरापाड्यामध्ये ही विहीर बांधलेली आहे. फक्त खोका तयार करून दिला. खोका समजतो ना आपल्याला, खोका तयार करून दिला आहे, पण त्यात पाणी नाही. इथली लोक काय करतात, ही पाण्याची जबाबदारी कोणाची? पहिली गोष्ट, पाण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची. दुसरी गोष्ट, इथल्या संस्था आहेत एवढ्या मोठ्या, परमपूज्य नित्यानंद बाबांची संस्था आहे, वज्रेश्वरी देवस्थान आहे, हे आता नवीन साई संस्थान आहे. यांची जबाबदारी आहे की आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांना कोणत्या उणीव आहेत, रस्ते नाहीत, दवाखाना किंवा पाण्याची सुविधा, बाकी काही देऊ नका, फक्त पाणी द्या. आज ह्या विहिरीला काहीच पाणी नाही. दरवर्षी अशीच परिस्थिती तयार होते आणि प्यायला सुद्धा पाणी उरत नाही. म्हणजे किती गंभीर प्रश्न आहे. ताणसा नदीच्या काठावर हे वसलेलं गाव, अगदी हाकेच्या अंतरावर तानसा नदी आहे. आणि ह्या महिलांना सकाळी 3 वाजता उठून पाणी घेण्यात यावं लागतं. त्या लांबण्यामध्ये, पोहऱ्यामध्ये एवढं पाणी येते, ते पण गढूळ दूषित पाणी. पण प्यायलाच पाणी तर काय करणार? आपल्यासोबत ताई आहेत. ताई, काय सांगालो तुम्ही?
सकाळी किती वाजता उठायला लागतं आम्ही तुम्हाला? रात्री 3 वाजता उठतो, कधी कधी 3 वाजता उठून नंबर पण लावा लागतात विहिरीवर. विहिरीवर? हा बरं. मग नंबरशीर आम्ही पाणी भरतो. हा म्हणजे एक बाईनी भरला का एक महिलांनी भरला का दुसरी महिला भरते, बरं. असा करतो आम्ही. मग एप्रिल महिन्यात एप्रिल मे मध्ये जून मध्ये परिस्थिती आहे हा, का? जून महिन्या एप्रिलच्या 15 तारखेपासून म्हणजे पाणी सगळ्या विहिरीत आटतंय. मग दुसरी काय उपाययोजना ग्रामपंचायतने केली का नाही? ग्रामपंचायतला कधीपासून सांगते पाणी, मी पण सदस्य आहे पण मी पाणी टाकाय कधीपासून सांगते तर टाकीतच नाही. काल फक्त एक टँकर आणून टाकलाय एक विहिरीत. तर ये म्हाताऱ्यापर्यंत 3 म्हणजे पार आहेत आमचं. हा तर 3 पाऱ्यांना पाण्याची म्हणजे चांगली सुविधा. म्हणजे तुम्ही यांना Boring फोन आहे. केला बरं त्यांना? हा, मग मी या भाऊंचा नंबर घेतला आणि मी यांना फोन केला असा. आता बघा या देखील सदस्य आहेत पण सदस्य काय करणार आहेत नुसत्या? त्या पंचायतला गावकरी सांगतात सगळे ग्रामपंचायतने बोरिंग मारायला पाहिजे, टँकरची व्यवस्था करू Boring शकतात. जे आहेत, पण त्याला पण पाणी त्याला पाणी नाही. टँकरची व्यवस्था आज लातूर जिल्हा पूर्ण टँकरवर चालतोय. हो ना. टँकरची व्यवस्था करू शकत नाही एक एवढा टँकर. पण आपल्याकरता धावून येणारा हा भरत या मोहनजींचं काम करतो. अमू केअर ट्रस्टचं काम करतो. प्रत्येक ठिकाणी जेवणा उपाशी असलेल्या अन्न, पाणी नसेल त्याला पाणी असं याचं प्रचंड काम त्याचं ग्रामीण भागात आपल्या ठाणे आणि पालघरमध्ये चालू आहे. बरं काय सांगशील? तुला बऱ्याचशे हे येतात. हे भाऊ आम्हाला पहिले नाही, पण पण मागच्या वर्षी मला पण एक पाणी वाटतं की पाणी ज्यांना गरज असते ते मला कॉन्टॅक्ट करतात आणि माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी मदत करायचा प्रयत्न करतो या लोकांसाठी. आणि आज पण आपण इथे 4 ते 5 टँकर टाकून यांना देणार आहोत मदत म्हणून. हे आपलं नित्यानंद महाराजांनी दिलेली सेवा म्हणून आपण हे कार्य करतो.